Here I come. नमस्कार मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं दीपक जागल्याच्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आम्ही बघू शकतात नदीवर आलोय, आमच्या सोबत अशी भरपूर गँग आहे आणि आता आम्ही खाली जाणार आहेत आणि तुम्हाला ड्रोन शॉट पण बघायला भेटतील असे खूप छान आमचा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आलो आहे गार नदी येथे एन्जॉय करण्यासाठी, म्हणजे स्विमिंग करण्यासाठी. तर बघा आपल्यासोबत एवढी पब्लिक आहे. रोशन, पिकाचू, पिल्लू, नॉडी, गप्पू म्हणते आणि त्याचं नाव सोने आहे. तर चला आपण बघूया. आणि पाणी पण ह्या टायमाला खूप छान असतंय, म्हणजे स्वच्छ पाणी बघायला भेटतंय. चला बघूया आपण गार नदी. पण आता पोहोचलोय गार नदी येथे. तो बघा गार नदीचा ब्रिज तिथं. आणि याचा काही जास्तच उत्साह आहे पाण्यामध्ये उडी मारण्याचा. आणि बघा किती छान पाणी आहे सध्या तरी. जेवढं वाटलं होतं तेवढं आता कचरा नाही आहे गार नदी इथे. आणि इथे आल्यानंतर हे बघा आपल्याला दगडावर कोरलेली एक छोटीशी शिवलिंग पण बघायला भेटते. तसंच आणि तिकडे आंब्याची झाडं आहेत पण सध्या लागलेली नाही आहेत. तर चला एन्जॉय करूया आपण. जा ना उडी मार. गार पाणी आहे का? गार पाणी आहे आज फिर से गर्म पानी से गार पाणी आहे पका पका गार पाणी का? पानी से नहाया करो. कब तक गर्म पानी से नहाओगे? हे जास्त काही खोल नाही, एक माणूस बुडेल एवढा तर खोल आहे. बघा गार नदी, नदीचंच नाव गार नदी आहे. आणि अतिशय थंड पाणी असल्यामुळं सगळे आंघोळ झाल्यानंतर जिथं गरम असलाय तिथं सगळे गरमाई घ्यायला गेलेत. मित्रांनो हे बघा, आज काय जास्त आंघोळ केली नाही आम्ही, अतिशय थंड पाणी असल्यामुळे. आणि आता निघालो घराच्या दिशेने. तर बाकी सगळी पब्लिक तर गेली, आपण पण मागे राहिलोय. सगळ्यांच्या मागे आपणच राहिलोय. आणि आपणच स्वतः म्हणजे. तर हे बघा अतिशय जंगल वाट आहे, थोडीच वाट आहे पण पुला. जर तुम्हाला कधी गार नदीवर यायचं असेल तर तुम्हाला 100 मीटरचं तर असं हे ट्रेक तर करावंच लागेल. थांबा ती गाडी जाऊ द्या. हा हा